तुमची येणारी सत्ता ही तुमची असेल महानगरपालिकेवर, पण महानगरपालिकेवर जरी तुमची सत्ता आली, पण इकडचे सत्ताधारी सध्या तरी वेगळे आहेत, जे आपण म्हणतो आमदार, मग तुम्ही कसा वचक ठेवणार? आणि मग तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील मग त्या कशा सोडवा? एक साधी गोष्ट सांगतो, आमदार हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, पण विधानसभेचं महानगरपालिकेचं शासन प्रशासन हे नगरसेवक चालवतात. संख्याबळ जास्त असलेले नगरसेवक पूर्णपणे, म्हणजे एक माहितीसाठी सांगतो की हा अधिकार हा महासभेला असतो. महासभेमध्ये जे नगरसेवक असतात, महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक असतात, ते महानगरपालिकेच्या प्रशासनावर कंट्रोल ठेवतात. आमदारांचा जो विषय असतो, किंबहुना विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, सन्माननीय जे कोणी असतील, ते महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पद्धतीने कंट्रोल करू शकत नाहीत. ते कंट्रोल करायचं काम हे महानगरपालिकेचे महापौर असतील, नगरसेवक असतील, सभापती असतील, हे करतात. म्हणजे एक वेगळा नरेटिव्ह कोणतरी सेट करत असेल तर त्या नरेटिव्हला हे माझं उत्तर आहे की महानगरपालिका प्रशासन हे महानगरपालिका अधिनियमावर चालते आणि महानगरपालिका अधिनियमामध्ये आमदार ह्या पदाचा कुठेच उल्लेख नाहीये. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे महानगरपालिका अधिनियमात आहे. किंबहुना माझ्यासारख्या थोडा माझं अज्ञान आहे, ज्ञान पूर्ण नाहीये, मी अजून ज्ञान घेत आहे, असं कुठेही उल्लेख अजूनपर्यंत मी अधिनियमामध्ये वाचलेला नाहीये की महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आमदारांचा कुठे कंट्रोल आहे.